नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 8मध्ये शरीराला थंडावा देणारी व पचायला हलकी अशी मूग डाळ वडी बनवणार आहोत। आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही मूग डाळ वडी बनवणार आहोत। मूग डाळ ही पचायला हलकी व थंड प्रवृत्तीची असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये तुम्ही अशा प्रकारे मूग डाळ वडी बनवून रोज एक वडी खाऊ शकता। मूग डाळीच्या वडीने पचन सुधारते व अपचनची समस्या दूर होते। मूग डाळीची वडी खाल्ल्यामुळे शरीराला तात्काळ ऊर्जा देखील भेटते। चला तर मग बनवूया अगदी साध्या सोप्या पद्धतीने ही मूग डाळीची वडी। मूग डाळ वडी बनवण्यासाठी इथे मी एका भांड्यामध्ये 1 कप मूग डाळ घेतलेली आहे। नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचे आहे आणि आपल्याला मूग डाळ स्वच्छ धुवून घ्यायची आहे। मूग डाळ आपल्याला 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आहे। नंतर ती एका चाळणीमध्ये काढून ठेवायची आहे व 15 ते 20 मिनिटांसाठी आपल्याला मूग डाळ सुकण्यासाठी ठेवायची आहे। व नंतर आपल्याला गॅसवरती एक कढई ठेवायची आहे। त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घालायचे। तूप गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला सुकवून घेतलेली मूग डाळ घालायची। मूग डाळ आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत खमंग भाजून घ्यायची आहे। मूग डाळ भाजण्यासाठी कमी गॅसवरती 8 ते 10 मिनिटे लागू शकतात, कारण आपण इथे मूग डाळ धुवून घेतलेली आहे, त्याच्यामुळे मूग डाळ भाजण्यासाठी जास्त वेळ लागतो। तुम्ही जर मूग डाळ ओल्या कपड्याने पुसून घेतली तर 5 ते 7 मिनिटांमध्ये मूग डाळ छान अशी भाजली जाते। कमी गॅसवरती आपल्याला मूग डाळ सतत हलवत हलक्या सोनेरी रंगावरती खमंग भाजून घ्यायची आहे। इथे साधारणतः 8 ते 10 मिनिटे झालेली असतील। मी कमी गॅसवरती ही मूग डाळ भाजत आहे। इथे आपली मूग डाळ हलक्या सोनेरी रंगावरती भाजून झालेली आहे। नंतर आपल्याला ही मूग डाळ एका ताटामध्ये काढून घ्यायची आहे व ती थंड झाल्यानंतर आपल्याला मूग डाळ एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायची आहे व त्याच्यामध्ये आपल्याला 5 ते 6 वेलची तोडून घालायची आहे आणि ती मिक्सरमधून आपल्याला बारीक करून घ्यायची आहे। व नंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे व त्याच्यामध्ये आपल्याला 4 चमचे तूप घालायचे आहे। तूप गरम झाले की नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक करून घेतलेले मूग डाळीचे पीठ घालायचे आहे। मूग डाळीचे पीठ आपल्याला तुपामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे मी मूग डाळ मिक्सरमधून छान अशी बारीक करून घेतलेली होती, त्याचे बारीक पीठ तयार झालेले आहे। मूग डाळीचे पीठ जाडसर असेल तर तुम्ही ते चाळून देखील घेऊ शकता, परंतु इथे मी मूग डाळ छान अशी बारीक करून घेतलेली आहे, त्याच्यामुळे इथे मी मूग डाळीचे पीठ चाळलेले नाही। आणि मूग डाळीचे पीठ आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत खमंग भाजून घ्यायचे आहे। थोड्या वेळ झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये 2 चमचे तूप घातले आणि मिक्स करून घेतले। नंतर आपल्याला कमी गॅसवरती सतत हलवत हे मूग डाळीचे पीठ हलक्या सोनेरी रंगावरती खमंग भाजून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची आहे, त्याच्यामुळे मूग डाळीचे पीठ कढईला खाली चिटकणार नाही। मूग डाळीचे पीठ भाजल्यानंतर त्याचा सुवास पूर्ण घरभर पसरेपर्यंत आपल्याला हे मूग डाळीचे पीठ खमंग असे भाजून घ्यायचे आहे व नंतर ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे व नंतर गॅसवरती एक कढई ठेवायची आहे व त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा कप पाणी घालायचे आहे आणि नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 1 कपभर साखर घालायची आहे। साखर आपल्याला पाण्यामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे व कमी ते मध्यम गॅसवरती आपल्याला साखरेचा एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे। साखरेचा पाक बनवत असताना आपल्याला तो मध्ये मध्ये हलवत राहायचे आहे। थोड्या वेळानंतर आपल्याला पाकाची एक तार बनते का ते चेक करून घ्यायचे व एक तार बनत असेल तर आपल्याला लगेच गॅस बंद करायचा आहे व त्याच्यामध्ये आपल्याला मूग डाळीचे भाजलेले पीठ घालायचे आहे। उलटण्यावरती आपल्याला थोडासा पाक घ्यायचा आहे व पाकाच्या शेवटच्या थेंबाची एक तार बनत असेल तर आपला एकतारी पाक तयार झालेला आहे असे समजायचे आहे। पाकाच्या शेवटच्या थेंबाची एक तार बनत आहे याचाच अर्थ इथे आपला एकतारी पाक बनून तयार झालेला आहे। नंतर गॅस बंद करायचा व त्याच्यामध्ये आपल्याला भाजलेले मूग डाळीचे पीठ घालायचे व मिक्स करून घ्यायचे। मूग डाळीचे पीठ आपल्याला पाकामध्ये छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। पाकामध्ये पीठ छान असे मिक्स झाले की नंतर आपल्याला गॅस चालू करून अर्ध्या मिनिटासाठी हे मिश्रण हलवून घ्यायचे आहे व नंतर गॅस बंद करायचा। तूप लावलेल्या ताटामध्ये आपल्याला हे मूग डाळीचे मिश्रण ओतायचे आहे। इथे मी एका ताटाला अगोदरच तूप लावून घेतलेले होते, त्याच्यामध्ये आपल्याला हे मूग डाळीचे मिश्रण ओतायचे आहे आणि ते पसरवून घ्यायचे आहे व मूग डाळीचे हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला ते पसरवून घ्यायचे आहे। एका वाटीच्या किंवा ग्लासच्या साहाय्याने आपल्याला हे मिश्रण पसरवून घ्यायचे आहे। मिश्रण पसरवून झाले की नंतर त्याच्यावरती मी इथे कट केलेले बदाम घातलेले आहेत। हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचे असले तुम्ही घालू शकता, नाही घातले तरीही चालेल। व नंतर आपल्याला लगेच चाकूच्या साहाय्याने मिश्रणाला कट लावून घ्यायचे आहेत। वड्यांचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे। आवडेल त्या आकारामध्ये आपल्याला ही मूग डाळीची वडी कट करून घ्यायची आहे। तर इथे मी चौकोनी आकारामध्ये मूग डाळीची वडी कट करत आहे। सुरुवातीला इथे आपल्याला उभे कट लावून घ्यायचे आहेत व नंतर आडवे कट लावून घ्यायचे आणि आपल्याला मूग डाळीची वडी
कट करून घ्यायची आहे। वडी कट करून झाल्यानंतर आपल्याला ती लगेच काढून घ्यायची आहे। मूगडाळीची वडी सेट करायला ठेवायची काही गरज नाही, ती लगेच निघते। यासाठी आपल्याला मूगडाळीची वडी कट केल्यानंतर ती लगेच काढून घ्यायची आहे। चाकूच्या साहाय्याने आपल्याला एक एक वडी काढून एका प्लेटमध्ये ठेवायची आहे। तर तुम्ही ते व्हिडिओमध्ये पाहू शकता, मूगडाळीची वडी सहजपणे निघत आहे, ती ताटाला चिटकत नाही। अगदी कमी साहित्यात बनणारी व उन्हाळ्यात पचायला हलकी असणारी, पोटाला थंडावा देणारी अशी ही मूगडाळीची वडी आहे। तुम्ही ह्या वडीमध्ये नेहमीच्या साखरेपेक्षा खडी साखर देखील वापरू शकता। खडी साखर देखील उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्याचे कार्य करते। आपल्याला सर्व वड्या प्लेटमध्ये काढून घ्यायच्या आहेत। ही मूगडाळीची वडी आपण पाकातील जरी बनवली असली तरी ती अजिबात कडक होत नाही। तुम्हाला इथे मी एक वडी तोडून दाखवते, तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता। ही मूगडाळीची वडी अगदी सहजपणे तुटत आहे। याचाच अर्थ ही मूगडाळीची वडी अजिबात कडक बनत नाही, ती अगदी मऊसूत बनते व खायलाही खूप टेस्टी लागते। तर तुम्ही उन्हाळ्यामध्ये अशा प्रकारे मूगडाळीची वडी बनवू शकता व रोज एक वडी खाऊ शकता। मूगडाळ थंड प्रवृत्तीची असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये पोटाला थंडावा देण्याचे कार्य करते। पचायला देखील मूगडाळ हलकी असते। तर तुम्हाला ही मूगडाळीची वडी आवडली का ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।